रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणे 1700 मतांनी पुढे. दक्षिण मुंबईतली अरविंद सावंत यांची आघाडी बघायला मिळते. 2822 मतांनी अरविंद सावंत आघाडीवर. मगाशी यामिनी जाधव पुढे होत्या, आता अरविंद सावंतांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मुंबईतलं चित्र पुन्हा एकदा बघायला मिळते. उलटं वेगळं झालेलं बघायला मिळते. महायुती 21 आणि मविया 25. मगाशी महायुती पुढे होती, आता मविया जी आहे त्यांनी आघाडी घेतलेली आहे. कुठेतरी 21-25 असं चित्र. दक्षिण मुंबईतनं अरविंद सावंत आघाडी. त्यामुळे दक्षिण मुंबईची जागा आणि वायव्य मुंबईची म्हणजे अमोल कीर्तीकरांची जागा, या दोन जागांवरनं महायुतीचे उमेदवार, ठाकरे गटाचे उमेदवार सध्या पुढे आहेत. तर उर्वरित जागांवरती महाविकास आघाडी आपली आघाडी अजूनही, महायुती आपली आघाडी अजूनही टिकवून आहे. दक्षिण मुंबईतनं ठाकरे गटाचे अरविंद सावंत यामिनी जाधवांपेक्षा पुढे गेले आहेत. सांगलीमध्ये विशाल पाटलांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष सुरू झालेला आहे. इकडे भंडारा गोंदियात काय घडतंय तर प्रशांत पडोळे हे पिछाडीवर आहेत, तर सुनील मेंढे विद्यमान खासदार हे आघाडीवरती आहेत. आणि इथली सुद्धा निवडणूक नाना पटोले विरुद्ध प्रफुल्ल पटेल अशी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. खरं. आणि तिकडे सध्या तरी महायुतीची सरशी दिसते. कलामध्ये जळगावमध्ये काय चित्र आहे? स्मिता वाघ यांची आघाडी आहे महायुतीचे आणि तिकडे मवियाचा उमेदवार मागे आहे. सातारा उदयनराजे पिछाडीवर आहेत. मगाचपासून आपण बघतोय शशिकांत शिंदेनी जी आघाडी घेतली आहे ती त्यांनी टिकवलेली दिसते. शशिकांत शिंदे आघाडीवर. शिरूरमध्ये देखील अमोल कोल्हेनी देखील पहिल्या फेरीपासून जी आघाडी घेतलेली होती ती त्यांनी टिकवून ठेवली. आढळराव पुन्हा एकदा पिछाडीवर आहेत. तर कोल्हापूरमध्ये देखील शाहू महाराज आघाडीवर, संजय मंडलिक पिछाडीवर. तर रक्षा खडसे यांनी पहिल्या फेरीपासून आपली आघाडी टिकवलेली आहे. आणि रावेरमधनं श्रीराम पाटील पिछाडीवरती आहेत, राष्ट्रवादीचे उमेदवार. आणि रक्षा खडसेंना आघाडी असल्याचं चित्र आहे. विनायक राऊतांची पिछाडी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातलं आणि आघाडीवरती आहेत नारायण राणे. मुंबईमधनं अरविंद सावंत 2822 मतांनी दक्षिण मुंबईतनं पुढे आहेत. आणि दक्षिण मुंबईचे आकडे पाहिल्याच्या नंतर आपण उर्वरित राज्याचे सुद्धा आकडे जाणून घेणार आहोत. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही दोन राज्य अशी आहेत की या दोन राज्यांमध्ये भाजपला अपेक्षित यश कलांनुसार तरी मिळताना सध्या दिसत नाहीये. महाराष्ट्राचे ते आकडे क्षणोक्षणी बदलत आहेत. बीडमध्ये पंकजा मुंडे असोत किंवा बारामतीमध्ये सुनेत्रा पवार असोत, हे दोनही उमेदवार महायुतीचे सध्या पिछाडीवरती असल्याचं चित्र आहे. रवींद्र वायकर केवळ 208 मतांनी आता पुढे गेलेले आहेत. त्यामुळे अमोल कीर्तीकर हे मागे पडलेत वायव्य मुंबईतनं आणि आघाडी मिळते 208 मतांची रवींद्र वायकरांना. खरं. आणि उत्तर मुंबईमध्ये तिकडे मात्र पियुष गोयल यांची आघाडी आपल्याला वाढतानाच दिसते. तर इकडे ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील यांनी देखील मोठी आघाडी घेतलेली आहे. मिहीर कोटेच्या तिकडे पिछाडीवर आहेत. त्यामुळे तिकडे उत्तर पश्चिम मध्ये अमोल कीर्तीकर पिछाडीवर गेले, तर इकडे मिहीर कोटेच्या पिछाडीवर गेले. इकडे अरविंद सावंत आघाडीवर आलेत. आणि इकडे काय चित्र आहे आपण बघतोय? छत्रपती संभाजीनगर इम्तियाज जलील सध्या आघाडीवर आहेत, चंद्रकांत खैरे पिछाडीवर आहेत आणि त्याच्यामुळे संदीपान भुमरे देखील पिछाडीवर आहेत. दोन उमेदवार, तिरंगी लढाई आहे. उत्तर पश्चिम मध्ये रवींद्र वायकर 208 मतांची आघाडी. मगाशी आपण बघितलं 400, 300, 500चा फिगर आणि आता आणखी एक फिगर 208 मतांची आघाडी ही वायकरांनी घेतली. नाही, आणि हे 200, 300, 500, 700 असे आकडे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात यावेळेला खूप महत्वाचे ठरणार आहेत. एका लोकसभा क्षेत्रामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे लाखांचे आकडे खरं तर महत्वाचे मानले जातात. पण यावेळची निवडणूकच इतकी टफ बनलेली आहे की महाराष्ट्रामध्ये 100, 200, 300 मतं सुद्धा तितकीच महत्वाची मानली जातात. आणि साताऱ्यामध्ये तिसरी फेरी संपली आहे.